आपला तालुका, आपलं गाव, आपला परिसर, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपला परिसर असेल, आपली पंचक्रोशी असेल, आपला तालुका असेल, या तालुक्याला, या समाजाला प्राधान्य देण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी युवा नेत्यांनी, युवा तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि ते करण्याचं काम संदेशजी हजारे नक्की करतायत, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। मी एक दोन त्यांच्या रील्स पाहिल्या मागे झटपट, तर एका संघाला त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केले, काही ठिकाणी त्यांनी उद्घाटनं केली, त्या स्पर्धेंना त्यांनी शुभेच्छा भेट दिल्या, काही स्पर्धेंना त्यांनी सहकार्य केलं, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, अगदी रकमेच्या स्वरूपात पारितोषिक असतील, सिरीजसाठी पारितोषिक असतील, हे झालं क्रिकेटच्या माध्यमातून। आणि याही पलीकडे जेव्हा सामाजिक भान ठेवून एखादा व्यक्ती चांगलं काम करतो, अर्थातच की समाजाप्रती आपल्याला अनेक गोष्टी असतात, मग काही शिबिरं असतील, कधी रक्तदान शिबिरं असतील, काही आरोग्य शिबिरं असतील, तर या गोष्टींसाठी देखील त्यांचा नेहमी पुढाकार असतो। असे संदेशजी हजारे सध्या मंचावरती उपस्थित आहेत। पुढील पर्वासाठी त्यांना माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा, कारण असं वाटते की उद्याच ते पर्व चालू होईल, त्या पर्वात त्यांचाही विजय व्हावा। चला मॅचकडे आपण आता लक्ष केंद्रित करूया। कळंबोली जनमान कळंबोली संघाची सलामीची जोडी आता मात्र मैदानात दाखल होईल। दशरथ देशमुख आणि ऋषिकेश देशमुख, मागच्या मॅचचा हिरो। काय खेळला मुकेश यार, हे एवढ्या जणांचे मेसेज आलेत मगाशी, मला काय सांगू रसायनीतून, की मुकेश चमकला, त्याने जी पारी पेश केली, समीर जाऊन तू कौतुक कर, आमच्या सर्वांची नावं घे, परंतु मी थोडा आवर घेतला कारण मॅच चालू आहे। संदीप सर आमचे कॉमेंट्री करत होते, परंतु अनेकांचे मेसेज आलेत मुकेशजी तुमच्यासाठी, जी तुम्ही इनिंग साकारली, कारण मोठा मित्रपरिवार तिकडेही माझा आहे, त्यामुळे सर्वांचे मेसेज आले आणि त्याच जोरावरती, मुकेशच्या इनिंगच्या जोरावरतीच 5 चेंडूंमध्ये जे 5 षटकार मारले, त्याच जोरावरती मात्र हा संघ विजयी झाला। आता नवीन चेंडू आलाय, षटकार जाणारा चेंडू पाहिजे। हे क्रिकेट बदललंय, क्रिकेट बदलताना आपण पाहिले राणेजी पहिले 3-4 चेंडूंमध्ये 2-2 दिवसांच्या स्पर्धा व्हायच्या। रसायनी म्हटल्यानंतर सर्वांना ठाऊक आहे, संतोषजी चौधरी बुवा एक जबरदस्त समालोचक, रायगडचे महागुरु, आणि त्याचबरोबर गुरु आदरणीय टीके माळी सर यांची जरूर आठवण। दशरथ आणि ऋषी गेले कित्येक वर्ष 40+ हा खेळाडू आहे, दशरथ म्हणजे हुआ खेळाडू आहे। 40+ 3 तालुक्याची जी स्पर्धा आहे तिचाही फिक्स प्लेयर येतो। या टीमकडे दशरथ आहे, या टीमकडे ऋषी आहे, संतोष घारे आहे, अगदी ज्ञानेश्वर हिलम आहे, बरेच खेळाडू आहेत, संदीप आहे, सौरभ आहे, युवराजने चांगली गोलंदाजी केली, यश, हृदय, तर मनीष भगत यांचं इथे आगमन झालंय। खरं तर ही जोडी आहे संदेशजी हजारे आणि मनीषजी भगत, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की युवा तरुणांनी पुढे येणं समाजकार्यामध्ये फार महत्त्वाचं आहे। मनीषजी भगत यांचा एक जो मी मागे पाहिला की आपल्या धर्मासाठी जे ते नेहमी पुढाकार घेत असतात ते फार महत्त्वाचे, आणि त्याची गरज सर्वांना आहे। आज आपल्याला ती गोष्ट जाणवत नाहीये, परंतु पुढच्या 4-5 वर्षानंतर ती गोष्ट भासवेल आणि मग आपल्याला समजेल की मनीष भगत जे आता सध्या करतायत ते देखील फार महत्त्वाचं आहे। चला मॅचला करूया सुरुवात। 4 षटकांचा सामना असेल। एक्स्ट्रा प्लेयर कळंबोली, पहिलं षटक घेऊन आलाय तो मनीष कोकंबे, गेले कित्येक वर्ष या टीमसाठी गोलंदाजांची अविरत सेवा करत असताना। फर्स्ट बॉल, हो बाउन्सर पाहायला मिळाला पहिला चेंडू, परंतु अतिरिक्त उसळी पंच व्हाईट बॉल घोषित करतायत। एक पंच आहे हरेश कराळे जो देखील नेरळ पायर माळचा आहे, आणि दुसरा अगदी आपण पाहतोय की ममदापूरचे संदीपजी शिनारे, प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे। धावसंख्या झाली ती 1, आणखी एक कळंबोलीचे जुने जाणते खेळाडू, परंतु सध्या क्रिकेट पासून दूर। हो थोडा शॉर्ट पिच बॉल होता, उसळी मिळाली नाही, या चेंडूवरती निघून चाललाय तो विकेट किपरच्या हातामध्ये। साईनाथ स्पोर्ट्स क्लब क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषक ही स्पर्धा। संदेशजी हजारे यांना आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या परिसराची खरी ओळख येते चिंचवलीचा सप्ताह। 61 वर्ष त्या सप्ताहाला झाली, यंदाच्या वर्षी 62वा वर्ष आहे। हो चांगला बॉल मनीष कोकंबे कडून, आणि ते फलंदाजाला बाद घोषित केलाय। मनीष कोकंबेने घेतले इथे विकेट। विकेट कीपरला ठाऊक होतं, परंतु बॉलर पूर्णपणे ब्लाइंड होता, परंतु शेवटी क्रीज सोडली ती ऋषिकेशने। मोठा धक्का जनमान कळंबोली संघाला।
विकेट आले. ऋषिकेश मात्र बाद झालाय, मागच्या मॅचचा हिरो. असं वाटलं की कदाचित या मॅच मध्ये देखील चांगली इनिंग साकारेल, परंतु तो बाद झालाय, मैदानात दाखल झालाय. संतोष घारे, कडाऊच्या स्पर्धेमध्ये ज्याने बाईक पटकावली होती तो संतोष घारे. कूलरच्या बाबतीत काहीतरी झाल्यासारखं वाटतंय. एक वरती एक संतोष घारे. मनोज कोकंबेने मात्र इथे विकेट घेतले. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. उसळी पा चेंडूवरती. एकतर उंच पुरा गोलंदाज मनीष कोकंबे आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करतो, त्याहीपेक्षा मनगटाच्या साहाय्याने चांगली गोलंदाजी करतो. आणि एक निर्धाव चेंडू. डाव सावरावा लागेल तो संतोष घारे आणि दशरथ देशमुखला. सायना स्पोर्ट्स क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषक. संकेत भगत सध्या स्कोरर आहेत. हो, टेक ऑफ झाला बॉल, टप्पा पडला आणि अतिरिक्त उसळे पुन्हा एकदा मिळाले. काय लाजबाब गोलंदाजी चालू होती मनीष कोकंबेची. मागच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची गोलंदाजी मनीषने केली होती, फार कमी धावा दिल्या होत्या. आता तर 4 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव दिले आणि एक विकेट घेतले. लास्ट मॅचचा हिरो ऋषिकेश देशमुखची. पंचांकडे अपील आणि यष्टांच्या समोर सापडलाय संतोष. दुसरी विकेट गोलंदाज मनीष कोकंबेच्या खात्यात. किती छान टेलिकास्ट करतायत केटीसीची टीम. मागच्या पायाला हा चेंडू लागला आणि दोन्ही अँगलने दाखवण्याचं काम केलं. आता हा फ्रंट अँगलने, जे प्रेक्षकांनाही समजतं की एक्झॅक्टली अंपायरने कसा डिसिजन दिलाय. मागच्या पायाला चेंडू लागला, त्यामुळे इथे फलंदाज बाद झालाय पायचीच्या स्वरूपात. आणि हे 2 अँगलमध्ये दाखवण्याचं काम, साइड अँगल आणि फ्रंट अँगलने. थँक्यू सो मच केटीसी टीम. एक वरती 2 असा स्कोर वाटते जणू काय फुटबॉलची मॅच चालू आहे. फक्त एक धाव, 2 विकेट गेल्यात. याचं संपूर्ण श्रेय मात्र मनीष कोकंबेला जातोय. रसायनी परिसरातील एक दादा संघ सध्या रिस जानमान रिस आणि त्यांच्या विरोधात जानमान कळंबोली याच ग्रामपंचायतीमधील संघ. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न अनिलने केलाय. डीप मधून फिल्डर पोहोचतोय आणि ते फक्त एकच धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 धावा देत मनीष कोकंबेने 2 विकेट घेतल्यात. कमालीचं षटक टाकलं, चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी आणि 2 धावा देत 2 विकेट घेतल्या. पहिलं वर्ष अगदी अद्यापही माझ्या समोर आहे, जेव्हा वडवलीच्या क्रीडांगणावरती चिंचवली चषकाची सुरुवात मात्र पहिल्यांदा झाली होती. एकच दिवसांची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या बाबूचं नाव काय? प्रथमेश ना? प्रथमेश दळवी बाबू यांनी यूट्यूबचं सौजन्य दिलं होतं. आज सूरज भगत यांचा वाढदिवस आहे, परंतु बर्थडे बॉय आहे कुठे? तर या आणि जे शेवटचं सेलिब्रेशन होतं, म्हणजे जेव्हा पारितोषिक देत असताना मला वाटत नाही की तालुक्यातील कोणत्या स्पर्धेमध्ये तसं सेलिब्रेशन झालं असेल जे पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात झालं होतं. 2 धावा 2 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय तो नितीन पारिंगे आलाय. यष्टांच्या मागे शंकर आहे. स्ट्रायकिंग एंडला अनिल. हो, बागचा गोलंदाज वेगावरती निर्भर होता. हा नितीन मात्र टप्प्यावरती निर्भर आहे, जास्त गती देत नाही. आणि जे डीप कव्हरला उभे आहेत ते 40 पार आहेत. अशोक पारिंगे याही वयात ते क्रिकेट खेळतायत, हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. रवींद्रजी भगत साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. विनंती आपणास की आपण स्टेजवरती या. रवींद्रजी भगत साहेब. 2 वरती 2. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. फुल टॉस बॉल. चुकी केली नितीनने. अनिलने फटका खेचलाय सीमारेषा पार. षटकार.
अनिल पवारचा फटका होता. पॉवर दाखवली या चेंडूवरती. फुल टॉस बॉल वरती हा खेचला षटकार. धावसंख्या ती मात्र आता 8. रवींद्र भगत साहेब आणि ते बॅटची कडा. फलंदाज बाद होईल अनिल पवार. 8 वरती 3 विकेट. रवींद्रजी भगत यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. मंचावरती सन्माननीय संदीपजी हजारे उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय ते मनीषजी भगत देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत लहानेजी उपस्थित आहेत आणि आमचे समालोचक मित्र संदीप बोराडे देखील त्यांच्याशी चर्चा करतात. कदाचित कॉमेंट्रीचा पॅनल ठरवत असतील ते. रवींद्र भगत साहेबांचे इथे आगमन झालंय. विनंती की आपण मंचावरती या आणि आपण या स्पर्धेचा सायना स्पोर्ट्स क्रिकेट क्लब चिंचवली चषकाचा आनंद घ्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अक्षय. 3 धक्के दिलेत आतापर्यंत. 2 दिले मनीष कोकंबेने आणि आता हा तिसरा धक्का दिलाय तो नितीनने. धावा कराव्या लागतील. लॉंग ऑफच्या दिशेने मनीष आहे. थोडी मिसफिल्ड झाली होती परंतु एकच मिळेल. एकरी धावसंख्येने धावफलक 9 झालाय. मागच्या मॅच मध्ये जे अनुमान रीस संघाने 53 धावांचा पाठलाग केला होता हे विसरून चालणार नाही. जे अनुमान कळंबोली संघाला आता सर्वांच्या नजरात दशरथ वरती आहेत. पहिल्यांदा स्ट्राइक मिळते 10व्या चेंडू नंतर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलक येते मात्र 10. ही खासियत आहे दशरथ देशमुखची. स्टेप आउट होतो, आक्रमण करतो. मगाशी देखील चर्चा झाली होती ब्रँडन मॅकलम परंतु नथन ॲस्टनची फलंदाजी पहा. त्याच न्यूझीलंडचा प्लेअर जेव्हा स्टीफन फ्लेमिंग आणि नथन ॲस्टल ओपनिंगला यायचे. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाहेरचं वळण घेतो हा चेंडू आणि इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाणार. धाव फलक येते मात्र 11. रासायनिकर टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा बेल्ट आहे. याच रासायनिक बेल्टमध्ये खरं तर 2 कार गेल्यात RPLच्या. 11 धावा. खोलात टाकला होता हा चेंडू समोरच्या दिशेने. पुन्हा लॉंग ऑफला मनीष. थोडं लेझी क्रिकेट आणि त्या कारणास्तव 2 धावा इथे सहजरित्या घेतल्यात. परंतु मनीष करेल तरी काय. जरा आउटफील्ड थोडी 19-20 आहे. जर का इकडे तिकडे चेंडू वळला तर चौकार जाऊ शकतो. दुहेरी धाव फलक येते मात्र 13. चौक ते संपूर्ण रासायनिक बेल्ट अगदी आपण पाहिलं तर 2 कार या बेल्टमध्ये. एक बंटी बद्रिकेची आणि दुसरी किरण पवारची. 13 धावा धाव फलकावर. हाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोर लॉंग ऑनला बॉल चाललाय. मुकेश आहे. मागच्या मॅच मध्ये 5 बॉल 5 षटकार मारले होते. चांगली इनिंग साकारली होती. सिंगल रन घेतली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या मात्र 3 बाद 14. रासायनिक बेल्टची चर्चा चालू होती. याच परिसरातील याच बेल्ट मधील सांभारलेचा रजत मुंडे गेल्या वर्षीचा ISPL सीझन फर्स्टचा बेस्ट बॅटर ठरला होता. काय खेळला होता जबरदस्त. अनेक मोठमोठे खेळाडू याच रासायनिक बेल्टने दिलेले आहेत आणि त्यामधील सध्या रीस संघ मात्र इथे खेळतो आणि त्यांच्या विरोधात जनमान कळंबोली. 2 ओव्हर 14 धावा 3 विकेट. जयशंकर क्रिकेट संघ चांदेही मला असं वाटतं उपस्थित झालेलाच आहे. काही खेळाडू मला दिसत आहेत. यानंतर त्यांचा सामना असेल. या मॅच मधील विजेता संघ मात्र खेळेल जयशंकर क्रिकेट संघ चांदईच्या विरोधात. काल जाणता राजा पिंपळोली संघ मात्र क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. सेमीफायनल नंबर 2 मध्ये. त्या अगोदर सेमीफायनल नंबर 1 झाली. ईगल चांदईचा पराभव केला तो मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाने. ते फायनलला जाऊन पोहोचलेत. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅच चालू करा. आजचं वातावरण थोडं चेंज झालेलं आहे. संकेत सांगतायत 1 तारखेला पाऊस पडला. शंकर ने घेतला इथे झेल आणि फलंदाज बाद होईल दशरथ देशमुख. आणखी एक मोठा धक्का कळंबोली संघाला.
बॉलिंग केलेली आहे ते आतापर्यंत जानमान रीस संघाने धावा आहेत त्या 14 विकेट गेल्या त्या मात्र 4. दशरथ देशमुखचं थांबणं मैदानावरती गरजेचं होतं परंतु तो माघारी परतलाय आणि आता मैदानात दाखल झालाय ज्ञानेश्वर हिलम. हा ज्ञानेश्वर देशमुख आहे. हा माफी असावी. 2 ज्ञानेश्वर आहेत ना. एक ज्ञानेश्वर हिलम आणि दुसरा ज्ञानेश्वर देशमुख. सध्या ज्ञानेश्वर देशमुख मैदानात दाखल झालाय. उंचपुरा फलंदाज. पुन्हा ब्लॉक होल मध्ये टाकला होता संदीपने. पुढे सरसावतोय आणि ते 5 शॉट मिड विकेटला चेंडू असताना 2 धावा घेतल्यात. दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने धाव फलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. 16 लॉस ऑफ 4 विकेट. विकी बुंदाटे संपूर्ण स्टेज सांभाळला एकट्याने. नाद आणि बाउंड्री लाईन कोणी सांभाळली असेल तर सुजल भगतने, तन्मय मिनमिनेने देखील, सोहम भगतने देखील नाद केलाय पूर्ण. 16 वरती 4. तिसरं षटक ज्ञानेश्वर कडून अपेक्षा आहेत किमान 40 पर्यंत तरी पोहोचावं लागेल कळंबोली संघाला. ओ खेचून मारलाय भिंगडी शॉट. ज्ञानेश्वर देशमुखचा षटकार. 5 ला बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय संदीप. 5 टाकला होता बॉल आणि त्याला परफेक्ट मिड विकेटला पोहोचवला षटकार. 6 धावा. थँक्यू. आता धाव संख्या वधारते. धाव फलक झाले ते मात्र 22-22. 22 धावा 4 विकेट. संदीप 30 षटक. निर्धाव चेंडूची ते सांगता करतोय पुन्हा एकदा संदीप. मागच्या 2 षटकांमध्ये धावा अधिक आल्या नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन 12 दिल्या होत्या. संकेतने सुरुवात चांगली केली होती विकेट घेऊन परंतु त्यानंतर षटकार आला आणि आता हा निर्धाव चेंडू. 2 चेंडू अद्याप या षटकातील बाकी आहेत. अनिल आणि अक्षय आणि ज्ञानेश्वर मध्ये थोडं डिस्कशन चालू आहे. प्रेक्षक अगदी जिथे सावली आहे झाडाखाली तिथे बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चिंचवली चषकाचा वाईट यॉर्कर हलक्या हाताने ढकललाय तो मात्र एक्स्ट्रा कव्हरला. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल फील्ड होईल. सिंगल. स्कोर 23-23. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मंचावरती संदेशजी हजारे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. एक युवा नेते म्हणून त्यांच्याकडे सगळेजण पाहतात आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर देखील आहेत. आणि ते पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोडली जाणार. हळूहळू का होईना परंतु कळंबोली संघ पुढे चाललाय. पुढे ते चिवट आहेत सर्वांना ठाऊक आहेत. 24 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि आता हा मोठा फटका खेळताना फलंदाज मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8च्या सरासरीने जानमान कळंबोली संघाची धावसंख्या ती 24. विकेट गेल्यात त्या मात्र 4. साहिल लोंगले मात्र आता जोडले जाणार. हा साहिल वेगळा आहे. हा चिंचवलीचा साहिल लोंगले. 2 दिवस कॉमेंट्री पण त्याने केले. त्याने कॉमेंट्री केली नसती तर संदीपला आराम नसता मिळाला. कॅचेस चांगल्या पकडतो असं म्हणतायत मनीष भगत. कर्जतला जी कर्जत शहरात डे नाईट पहिल्यांदा कर्जत प्रीमियर लीग झाली होती त्या प्रीमियर लीगचा तमनाथ नाईट गाजवली. तमनाथ नाईट तर तुम्ही पण गाजवली विकी बुंदाटे. ती 24 धावा. आणि आता शेवटच्या षटकात गणेश पारिंगे आलाय. या टीम कडे 2 काय भरपूर एक्सपिरियन्स प्लेयर आहेत परंतु बॉलिंग बॅटिंग हे खरे तर एक प्रकारच्या गड किल्ल्यांसारखे आहेत. तो एक बुरुज त्याने सांभाळून ठेवलेला आहे.
24 वरती 4. लास्ट ओव्हर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर देशमुखचा. निर्धाव चेंडू टाकलाय तो गणेश पारिंगेने. हे टप्पे चांगले ठेवतात आणि विकेटची लेंथ परफेक्ट एकदम, त्यामुळे फायदा नक्कीच मिळेल. 24 धावा. हो पुन्हा तोच प्रयत्न. उंच पुरा फलंदाज आहे, त्यांना ठाऊक आहे की टप्पा कुठे टाकायचा. आणखी एक निर्धाव चेंडू. 24 वरती 4. 2 अँगलने दाखवण्याचं काम केटीसी टीम करते. लास्ट ओव्हर. चौकार षटकार मारावेच लागतील आणि ते बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला जाणार. 3 सलगचे चेंडू निर्धाव आलेत कळंबोली संघासाठी. काय गोलंदाजी करतोय गणेश आणि त्याला खेळपट्टी देखील साथ देत असताना टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉसअप झाला चेंडू. नवीन फलंदाज सौरभ. चिंचवली चषक कर्जत मधील खरं तर ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन त्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशनला आहे, मला वाटत नाही आतापर्यंत कोणत्या स्पर्धेमध्ये असं झालं असेल. 24 वरती 5. लास्ट टू बॉल. 4 चेंडू निर्धाव टाकलेत ते गणेश पारिंगेने. आज वैभव थेरने एक मेडन ओव्हर टाकली होती. 28 डिफेंड केल्या होत्या, 4 विकेट घेतल्या होत्या. तो संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. 24 वरती 5. 2 चेंडू शिल्लक. हो 5वा चेंडू निर्धाव टाकलाय गणेश पारिंगेने. चला आता पंच. ही धाव तर एक्स्ट्राज मध्येच घेतली जाणार, त्यामुळे हा 5वा चेंडू निर्धावच आहे. ती धाव काय गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. सो धावा आता झाल्यात त्या 25. लास्ट बॉल. मेडन ओव्हर येईल. बाईची एक धाव. यस, मेडन ओव्हर येईल का. 5 चेंडू निर्धाव आणि ते लॉंग ऑनला मुकेश झेल घेतोय. मेडन ओव्हर टाकले गणेश पारिंगेने. 2 विकेट प्लस मेडन ओव्हर. या स्पर्धेतील 3री मेडन ओव्हर टाकले ती गणेश पारिंगेने. एक्सपिरियन्स बॉलर, फलंदाजांचा खरदन काल गणेश पारिंगे रीचचा, आणि त्याने शेवटचे षटक टाकले ते निर्धाव. 2 विकेट घेतल्या त्यांनी या ओव्हरमध्ये. अभिनंदन गणेश. धावा झाल्यात कळंबोली संघाच्या 25. विजयासाठी रीच संघाला 26 धावांची गरज. अर्थातच संदेशजी हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनीष भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदेशजी हजारे यांचा सन्मान करावा. मनीषजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते चिंचवली चषकामध्ये आपण संदेशजी हजारे यांचा सत्कार करतोय. कॅमेरामन. सायना स्पोर्ट्स क्लब चिंचवली चषक, आणि या चिंचवली चषकाच्या दरम्यान युवा नेते संदेशजी हजारे यांचा सन्मान मनीषजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. संदेशजी हजारे यांना त्यांच्या पुढील पर्वासाठी लाख लाख शुभेच्छा. निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि गणेशजी लहाने यांचाही सत्कार आपण करणार आहोत. मनीष भगत यांना विनंती की आपण हा सत्कार करावा. गणेश लहाने आपले पाहुणे, त्यांचाही सत्कार मात्र इथे होईल. आणि आता मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं, चिंचवली संघाला ज्यांनी पाठबळ दिलंय, कुठेही स्पर्धा असू दे रवी काका तिथे असणारच. कुठेही स्पर्धा ठेवा, उद्या तुम्ही दुबईला जा चिंचवली संघ ते अगोदर पोहोचणार तुमच्या. मनीष जी भगत यांना विनंती आहे, हा रुपेश भगत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी भगत साहेबांचा सत्कार करावा. कॅमेरामन. रवींद्रजी भगत जे या गावचे ग्रामस्थ आहेत, आपल्या मुलांच्या समवेत नेहमी असतात. कुठेही जाऊ दे, कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, त्यांना सहकार्य करण्याचं काम आणि त्यांचा सत्कार रुपेश भगत यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद. चला सलामीची जोडी शंकर पारिंगे आणि त्याचबरोबरीने गणेश पारिंगे ज्यांनी शेवटचं षटक निर्धाव टाकलं.
हॅलो हॅलो जयशंकर चांदई टीमला देखील विनंती आहे की आपण आता अगदी स्टेजच्या दिशेने येऊनच थांबा. आपला कॅप्टन पाठवून ठेवा कारण यानंतर आपली मॅच असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. शंकर पारिंगे आणि गणेश पारिंगे. काळ गाजवला या जोडीने रिस संघासाठी आणि आता त्यांना 24 चेंडूंमध्ये 26 करायचे आहेत. अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे. ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलंय त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. डिक्सलचे समीरजी साळोखे साहेब, वांजळ्याचे आदरणीय किरणजी ठाकरे, चांदईचे करणजी धस साहेब, त्याचबरोबरीने चिंचवलीचे विकासजी भगत, डिक्सलचे सागरजी शेळके, एक्सलचे समीरजी बोराडे जे अगदी उद्घाटन समयी देखील उपस्थित होते. स्वतः मनीषजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी हजारे देखील उपस्थित आहेत. अरुणजी भगत, सन्माननीय दशरथजी भगत, निखिलजी राणे, दीपकजी भगत, जयजी बुंदाटे, उकरुलचे पंकजजी मसे, पुन्हा एकदा चिंचवलीचे ऋषिकेशजी भगत, साहिल लोंगले, उड्डाण बिल्डर आणि पवन शेलार यांचे मनापासून आभार. चोवीस बॉल धावा करायचे तर मात्र 26. स्ट्रायकिंग एंडला तो शंकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला तो गणेश पारिंगे. बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय तो संतोष गारे. पहिलं षटक निर्णायक टाकावं लागेल संतोषला. या धावा रोखायच्या असतील तर पहिल्यापासून दबाव टाकावा लागेल कळंबोली टीमला. हो, पायातला बॉल ऑन साइडला खेचलाय. शंकर पारिंगे मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती आउट झाला होता परंतु आता नाही. पायातला बॉल मिड विकेटला चौकार. वर्षाच्या पहिल्या चौदा वरती फक्त 12 धावांची गरज. जयशंकर चांदई या टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण स्टेज जवळ येऊन थांबा. 14 धावा, फक्त 12 धावांची गरज. हो, उलटा मारण्याचा प्रयत्न होता. धावा जमवल्यात एक वेगळा प्रयत्न शंकरचा. करता शंकर म्हटल्यानंतर समोरच्या व्ही शेप मध्ये खतरनाक फलंदाजी करणारा बॅटर म्हणून त्याची ओळख. 14 धावा. ओ, लॉंगॉनला फटका खेचला आणि ते बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. सो धावा झाल्या त्या 18 आणि आता फक्त 8 धावांची गरज. काल जो संघ क्वालिफाय झालाय जाणता राजा पिंपळोली त्याने रिपोर्ट करा. आणि जयशंकर चांदई तुमचा एरोप्लेन तिकडे मंदिराजवळ उतरलाय, जरा तिकडून चालत या. फक्त 8ची गरज. हा बाउन्स पाण्याची गरज असेल तर लवकर घेऊन जा. थोडी दुखापत झाले शंकरला. ती दुखापत जास्त नसावी. खरं तर शंकरने क्रीज सोडली तरी चालेल कारण बॅटची एज लागल्यानंतर अधिक वेग वाढतो. सन्माननीय संदेशजी हजारे साहेब आपले मनापासून आभारी आम्ही आहोत.
त्याचबरोबर लहानेजी आपलंही मनापासून आभार की आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. तुमचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. खूप खूप आभार. जयशंकर क्रिकेट संघ चांदई, विनंती आपला कॅप्टन इकडे पाठवायचं आहे लवकर. सागर कोळंबे आपला कॅप्टन पाठवा. संदेशजी हजारे यांनी एक अमूल्य भेट आपल्या या स्पर्धेला दिली. ब्लिडिंग नाही ना शंकर? बर्फ असेल कुठे, बर्फ इथे तर लवकरात आणून द्या. हो, प्लेअर चेंज केलाय, रिटायर्ड प्रवीण गेलाय. 18 धावा झाल्यात, फक्त 8 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 8 धावांची गरज. दर्शन येवले आलाय आणि आता नवीन फलंदाज प्रवीण जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. दर्शन येवले 17 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. हा सामना पुरता खुला केला तो शंकर पारिंगेने. काय फलंदाजी केली, 2 चौकार 1 षटकार, त्यानंतर 1 चौकार. फुलटॉस गणेश पारिंगे मेडन ओव्हर प्लस हा षटकार त्याने मारलाय. 6 धावा. नवी मुंबईची मानाची पालखी चालली कारल्याच्या डोंगरावरती. नवी मुंबईची मानाची पालखी चालली कारल्याच्या डोंगरावरती. थँक्यू. 24 झाल्यात, आता फक्त 2 धावांची गरज आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई, जाणता राजा पिंपळोली, त्याचबरोबरीने फायनलला पोहोचलेला स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली, तिन्ही टीमने लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधावा. 24 धावा झाल्यात, फक्त 2 धावांची गरज. हो, व्हॉट अ शॉट यार, परंतु वाऱ्याच्या विरोधात हा फटका होता. अंतर कापू शकला नाही, फलंदाज बाद झालाय तो गणेश पारिंगे. फक्त 2 धावांची गरज. डीजे थांबा. मैदानात फक्त वय वर्ष 22 असलेला खेळाडू चाललाय, ज्याचं वय फक्त 22 आहे. वय कुठेही दिसत नाहीत. मी त्यांची एक कॅच पाहिली होती मैदानात जेव्हा अचानकला मी कॉमेंट्री करत होतो. म्हणजे मी विश्वासही ठेवला नाही की या वयात अशोक पारिंगे अशा पद्धतीने देखील कॅचेस घेऊ शकतात. एखाद्या तरुणाला लाजवेल अशी कामगिरी करत असतात. आजही ते आपल्या संघात समवेत आहेत, आजही नवनवीन खेळाडूंना घडवत आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की वय वर्ष 22 असलेला खेळाडू अशोक पारिंगे सध्या मैदानात दाखल झालाय. एक पिढी घडवण्याचं काम त्याने केलंय, संघ घडवण्याचं काम केलंय. आता त्यांना विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. कुमारजी शेळके यांना विनंती की आपण स्टेजवरती या. फक्त 2 धावा पाहिजेत. ओ, मिड विकेटला विजयी षटकार अशोक पारिंगेच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट, दोन्ही स्टाईल. हा सामना फिनिश केला अशोक पारिंगेने, ठोकला इथे षटकार. या वयामध्ये देखील ही धमक आहे. वय आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात, आणि 40+ असूनही अशोक पारिंगेने एक नवतरुण गोलंदाजाच्या विरोधात षटकार मारून रिस संघाला विजय करून दिलाय. अभिनंदन.
चला लवकर जो काही डिसिजन आहे तो घ्या. जयशंकर क्रिकेट संघ चांदई 4 ओव्हरची मॅच. चला पटकन पटापट खेळा. आपण टॉस करून घ्या. केदार भगत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. पारी संघ तुम्हाला 20 मिनिटं त्यांना 20 मिनिटं, कारण 3 ओव्हरमध्ये मजा येणार नाही. चांगले संघ आहेत दोन्ही पण. आणि टॉस जिंकलाय तो रिस संघाने. फिल्डिंग हा यस फिल्डिंग. चला फिल्डिंग त्याने स्वीकारले आणि चांदई संघाला बॅटिंग करायचे. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा जोडले जातील संदीप बोराडे सर. चला अंपायर्स आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने चला. पाहुण्यांचं आगमन होतंय, ग्रामस्थांचं आगमन होतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत. गणेश कोळंबे बऱ्याच दिवसानंतर मला दिसत आहेत. निवृत्ती बागडे आहेत. असे बरेच चांदईचे देखील समर्थक इथे उपस्थित झालेत. चांदईची बॅटिंग आहे आणि रीचची फिल्डिंग आहे. सोपं काम. या बसा आता स्टेजवरती, नंतर टॉसच्या वेळी बघू. आता चला जरा जुना चेंडू द्या त्यांना प्रॅक्टिसला. भावेशजी भगत यांचं देखील इथे आगमन झालंय. फक्त एवढंच की दाढीत त्यांना ओळखता आलं नाही. 4 षटकांचा हा सामना असेल हे लक्षात असू द्या. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी आणि पुन्हा एकदा जोडले जातील आमचे संदीप सर. सायना स्पोर्ट्स क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत सर्वांचं. चला ऑफिशियल आपणास विनंती, आपण मैदानात रवाना व्हा. प्रसादजी बागडे यांना विनंती, आपण मंचावरती या. प्रसादजी म्हात्रे. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच एक बिग फाईट क्वालिफायचे मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे आपण पाहतोय जयशंकर चांदई, श्री 11 जयशंकर चांदई, आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती मात्र जय हनुमान रीस संघ. दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर या दोन्ही संघाने जबरदस्त आज परफॉर्मन्स दिला आहे. दोन्ही संघाने दोन्ही सामने मजबूत स्थितीत गाजवले आहेत. जो सामना खरं म्हणायला गेलं तर पहिलाच सामना आपण पाहिला तर जयशंकर चांदई टीम जी मात्र हारता हारता जिंकली. खरं म्हणायला गेलं तर एक दैदिप्यमान सोहळा. तदनंतर आपण पाहतोय की अगदी 28 धावा
प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी करून दिल्या नव्हत्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी SBCC उमरोली त्यांच्या विरोधात मात्र 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 2 षटकांमध्ये 9 धावाने 4 विकेट असताना सुद्धा तिसरं षटक अक्षय लोंगलेचं महागडं ठरलं, जिथे 32 धावा खर्च झाल्या. आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी षटकात झालेल्या चुका या उमरोली टीमला बॅकफुटवरती घेऊन आल्या आणि त्याच्यानंतर इथे रीस संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. परंतु आता या दोन बलाढ्य संघात दरम्यान एक महत्त्वपूर्ण लढत, क्वालिफायची मॅच जो जिंकेल तो मात्र जाणता राजा पिंपलोलीच्या विरोधात या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 2 खेळताना जरूर दिसेल. आणि तदनंतर त्याच्या जो जिंकेल तो मात्र अंतिम सामन्यात धडक देईल अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोलीच्या विरोधात. आदरणीय भावेजी भगत यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. समीर जसं म्हटलं तसं बरेचसे आता मला वाटतंय थोडीस काही एखादी क्रेज निर्माण करावी लागते. आज सध्या मी तर म्हणेल अगदी चांगला पेहराव शोभेल अशी दाढी त्यांनी आता बनवलेली आहे. खरोखर काही गोष्टी असतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागतं, स्वतःसाठी वेळ देणं पण फार गरजेचं असतं. जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आली आहे. सलामीची जोडी मैदानात टॉस जिंकला तो मात्र जे अनुमान रीस संघाने स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलाय श्री 11 जयशंकर चांदई टीमला. सलामीची जोडी आपण पाहतो, एकीकडे मंगेश तर दुसरीकडे नॉन स्ट्रायकर एंड वरती आतिश, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळी पाहायला मिळतोय. अर्थातच मनीष कुकांबे. सुरुवात केली होती षटकाची, स्पीड अप करा, टायमिंग लागलं गेलंय याची नोंद घ्या आपण. 3:40 चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून. 4 षटकांसाठी हा सामना आपण पाहतोय. परंतु या क्षणी तुम्ही विचार करायला गेलं आज आयोजकांच्या दिलेरीची दाद जरूर देईल, कारण इतकं सुसज्ज नीटनेटकं आयोजन. कारण चिंचवलीकरांचा इतिहास बराच काही सांगून जातो. पहिल्या वर्षाची जी स्पर्धा होती ना भूतो ना भविष्याती, ही स्पर्धा विस्मरणात कधी जाणार नाही. त्रिफलाची दांडीगुल मधली यष्टी उडवली आहे, परतावं लागेल ते मात्र मंगेशच्या बॅटरला जबरदस्त मोठा हादरा लागलाय. तो आता श्री 11 जयशंकर चांदई टीमला. कमांड डीजे
आतापर्यंत चिराग नावाचे वादळ आहे. खरं म्हणायला गेलं तर अनेक सामने निवेदित केलाड आहे, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर आम्हाला सुद्धा अगदी समालोचनात मार्गस्थ राहणार आहे त्याचे पिताश्री आहेत संजयजी कोलंबे. आणि आज मात्र मैदानावरती अगदी त्यांच्या डोळ्यासमोर हा मुलगा खेळ साकारतोय. म्हणजे विचार करा, घडवण्यामागे फार काही असतं. असं म्हटलं जातं की मातीचा घडवण्यासाठी कुंभाराची मेहनत महत्वाची असते, परंतु बालपणातच कडू पाजलं आणि त्याच्यानंतर ते अगदी क्रिकेटच्या मैदानावरती उतरवलंय. चिराग नावाचं हे वादळ आपण पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग लाईन अफलातून. यावेळी मात्र मोठी फटके चिरागच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 सिक्सर आहेत. मागाचा सामना उमरोलीच्या विरोधात गाजवला होता तो मात्र मुकेशा बॅटरने, परंतु इथे चिराग गाजवतोय. हे 2 षटकार फार महत्व देऊन जात आहेत त्या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आले. टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 20 या आकड्यावरती. आणि अद्याप विचार करायला गेला तर चिराग ज्याच्या बॅट मधून 7 बॉल आणि 19 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्यात. संघाची धावसंख्या आहे ती 20 मात्र. 400 जमा झाले त्यात शंका नाहीये, परंतु इथे जर षटकार आला तर आणखी या ठिकाणी पैसे 1000 रुपये जमा होतील, ते मात्र मोहनजी दस यांचे. चांगला फटका, यावेळी फटका सजवलाय. चौफेर फटकेबाजी. व्हॉट अ बॅटिंग लाईन. या येथील 4 धावा आणि याच 4 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. चौकारासाठी सुद्धा मोहनजी दस यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे, जबरदस्त. हे खरं आहे, कारण एखादा कुठेतरी मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या खेळाडूला कुठे उचलायचं आणि कुठे खाली नेऊन ठेवायचं हे ज्याला माहित आहे. मी म्हणेल मोहन दास फार चांगलं कार्य केलंय, कारण इथे काळाची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जी आशा नव्हती त्या धावा मात्र धावफलकावरती होत्या आणि त्याच्यानंतर मात्र चिरागने या 3 बॉल मध्ये तब्बल धावफलकावरती 16 धावा आणल्यात. म्हणजे विचार करा, पहिल्या षटकात फक्त 8 धावा होत्या आणि 3 बॉल मध्ये आल्यात 16 धावा. आता सध्या संदीप या गोलंदाजाला अगदी रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली आहे. परंतु पाहूयात, अजूनही 3 बॉल या गोलंदाजीचे शिल्लक आहेत. म्हणजे अजून बराच क्रिकेट चिरागला मैदानात दाखवायचा आहे. चांगला फटका, जागा बनवली, फटका सजवलाय. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आता मात्र खरोखर आहे शांताराम कोलंबे, सागर कोलंबे, नक्की आम्हाला सुद्धा आता सांगण्याची वेळ आली आहे. तुमच्या रिटायरमेंटची जरूर गरज आहे आता, कारण इतका चांगला दैदिप्यमान खेळ मैदानात चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अफलातून. कारण हे हास्यास्पद नाहीये. अगदी मी म्हटलं ना की ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच क्षण मात्र गोड करतोय. अगदी मी म्हणेल चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती आणले. तारणहार ठरलाय. मगाशी आम्ही मुकेशचं कौतुक जरूर केलंय, इतके चांगले फटके होते, परंतु यावेळी फटक्यांची आतिषबाजी कशी करावी हे मात्र संदीपला दाखवून दिलंय मैदानात. व्हॉट अ बॅटिंग लाईन. चिराग नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती आहे. 9 बॉल 29 धाव संख्येची रणझुंजार खेळी सध्या मैदानात साकारतोय. टॉस गमावला होता आणि अशा परिस्थितीत प्रेशर क्रिएट झालं होतं ते मात्र जयशंकर चांदई टीम वरती. टोटल संघाची धावसंख्या आहे 30, चिरागच्या वैयक्तिक 29 धावा. एकच नोची धाव एक्स्ट्रा मध्ये आली आहे. पुलर लेंथ यावेळी आणि इथे सुद्धा येतोय 1 बाउंस चौकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. मित्रांनो, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. साईशा प्रथमेश कोलंबे यांच्याकडून चिरागच्या बॅटिंग लाईनला तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. व्हॉट अ बॅटिंग. पैसे जमा झाले, त्यात काही शंका नाही दादा. संदीप बोराडे त्या गोष्टी सोडत नाहीत. प्लेअर फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि आता तर काय लाईव्हची सुविधा आहे, त्यामुळे रिटर्न चेक केला जाऊ शकतं. काही टेन्शन घेऊ नका, सगळं तुमच्यापर्यंत सपोर्ट होईल. चांगला फटका यावेळी. इथे मात्र काय करताय मोहनजी दस साहेब. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. मगाची हुकली मी म्हणेल, परंतु आता इथे कंप्लीट झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अफलातून जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते.
फटके माफी असावी, कारण इथे आलेत 2 चौकार आणि 4 षटकार. काय बॅटिंग साकारल्या. भल्या भल्यांना पाणी पाजणारा गोलंदाज संदीप, त्याच्यावरती वार झालेत आणि अक्षरशः तुफानी हल्ला चढवला तो चिरागने. आणि टोटल जर या षटकाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी तू सध्या ठेव रे तसंच. हा ते नंतर बोल. ठेव. 4 षटकार आणि 2 चौकाऱ्या षटकामध्ये आलेत. तब्बल 32 धावा. अद्यापपर्यंत सगळ्यात मी म्हणेल 3रं महागडं षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी 32 आलं होतं, आजच्या दिवसात सुद्धा 32 धावा अक्षय लोंगलेने खर्च केल्या, ते याच रिस संघाच्या विरोधात. परंतु आता या क्षणी याच रिस संघाच्या गोलंदाज संदीपने खर्च केल्या त्या 32 धावा चांदईच्या विरोधात. समोर पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय अतिश. संधी मिळाली नव्हती अतिशला. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका अतिशच्या बॅट मधून सुद्धा येतोय. बाई चिराग, तू जर फटके घेऊ शकतो तर माझ्याकडे तितका अनुभव आहे आणि तो अनुभव मी आज पणाला लावलाय. अगदी जमेची साथ मी तर म्हणेल या जोडीची मैदानात पाहायला मिळतेय. इथे आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. अगोदरचा षटक चिरागने गाजवलाय जरूर, परंतु आता या षटकात पारी जरा फिरली आहे, कारण आता समोर आहे बॅटर तो मात्र आतिश. जबरदस्त आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामना जर आवडत असेल तर बॅटिंग एकदम सुपर फास्ट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग, व्हॉट अ बॅटिंग. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान मोहनजी दस, तुम्ही जसा पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, मी तर म्हणेल अगदी गुल्लक मोहनजी दस यांची. काका पुतण्याची जोडी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे मात्र विसरलं. एकीकडे काका आणि अगोदर पुतण्याने पहिलं षटक गाजवलंय. अफलातून बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आणखी एक मारला तर 1000. बाकीचं कॅल्सी तुमच्यापर्यंत आम्ही नंतर पोहोचू, काही हरकत नाहीये मोहनजी दस. अफलातून फटकेबाजी आहेत. तुम्ही आल्या आणि चांदई टीम मध्ये नवचैतन्य निर्माण झालं. अगदी एका षटकाचा खेळ संपला होता, त्याच्यानंतर तुम्ही मैदानात आलेत. आणखी एक चांगला फटका. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अगदी पुढे बॉल. समोर मात्र तोच आतिश कोलंबे ज्याने पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर केलाय आणि येतोय त्याच्या बॅट मधून दर्जेदार सिक्सर. ठोक डीजे तू आता.